सुवर्णाचं नवीनच लग्न झालं होतं. ती आपल्या सासरी आली होती. लग्नाला अजून 1 महिनासुद्धा झाला नव्हता की तिच्या चेहऱ्यावरचे तेज कुठेतरी हरवले होते. बहुतेक सुवर्ण काही कारणामुळे नाराज होती. सुवर्णाची सासू मीनाताई यांनी तिला अनेकदा तिच्या उदासीचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सुवर्णा दरवेळी सासूचं बोलणं टाळायची. मीनाताईंना असं वाटत होते की बहुतेक नवीन घरामध्ये तिचं मन लागत नसावे. त्यामुळे ती सतत उदास असते. ती जास्त कुणाशी बोलतही नव्हती. एके दिवशी मीनाताई अंगणामध्ये बसल्या होत्या. तेव्हा अचानक त्यांच्या दरवाजाबाहेर सुवर्णाचा भाऊ प्रसाद येताना दिसला. तो सुवर्णाला न्यायला आला होता. प्रसाद आल्यानंतर मीनाताईंनी त्याला पाणी वगैरे दिले. सुवर्णाने भावासाठी चहा आणून दिला. प्रसाद मीनाताईंना म्हणाला, मी सुवर्णाला न्यायला आलो आहे. तेव्हा मीनाताईंनी सुद्धा सुवर्णाला माहेरी जाण्यास नकार दिला नाही. त्यांनी विचार केला, जर सुवर्णा तिच्या माहेरी गेली तर तिथे तिचं मन रमेल, मन लागेल. आई वडिलांसोबत राहिली तर ती आनंदी होईल आणि तिच्या चेहऱ्यावरची चमक पुन्हा परत येईल. सुवर्ण माहेरी गेली. संध्याकाळी नकुल ऑफिसवरून घरी आला. तेव्हा मीनाताईंनी त्याला विचारलं, नकुल बाळा, तुझ्यात आणि सुवर्णामध्ये सर्व काही ठीक तर आहे ना? अरे, ती खूप गप्प असते म्हणून विचारलं. तू तिला काही बोलला तर नाहीस ना? तेव्हा नकुल म्हणाला, आई, मी तिला काहीच बोललो नाही आणि मला तर कधीच असे वाटले असं काही वाटत नाही की ती घरात नाराज वगैरे आहे. म्हणून तेव्हा नकुलकडे पाहत मीनाताई म्हणाल्या, ठीक आहे, बहुतेक माझंच काहीतरी गैरसमज झाला असेल. पण तरी बाळा, तू एक वेळ सुवर्णाशी बोलून बघ ना सुवर्णाशी. बहुतेक ती तुला काही सांगेल. अखेर ती तुझी बायको आहे. नकुल म्हणाला, ठीक आहे आई, सुवर्णाला येऊ देत तेव्हा मी तिच्याशी बोलेन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई उदास बसलेली आहे. नकुलला पाहताच त्या उठल्या. त्यांनी नकुलला चहा पाणी दिले. काही वेळाने त्या म्हणाल्या, नकुल, उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. तेव्हा तू माझ्या खोलीतील सामान काढून माझ्या खोलीमध्ये ठेव. तुझ्या खोलीतील सामान काढून माझ्या खोलीमध्ये ठेव आणि माझे सामान तुझ्या खोलीमध्ये ठेवून दे. मी तुझ्या खोलीमध्ये राहीन. तो म्हणाला, आई, अचानक रूम शिफ्ट करण्याबद्दल मला का बोलत आहेस? सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा आई म्हणाली, अरे बाळा, माझी खोली मोठी आहे ना, आणि एवढ्या मोठ्या खोलीत मी एकटीच असते. आणि आता तुझं लग्न झालं आहे तर मग तुम्हा दोघांसाठी माझी खोली छान आहे, मोठी आहे, म्हणून म्हणाले, बाकी काही नाही. तेव्हा नकुल म्हणाला, आई, काही गरज नाही आहे रूम चेंज करण्याची. जसं आहे तसं चालू देत ना. आणि आता सुवर्णसुद्धा घरी नाही. आपण 3 असताना जर रूम चेंज केली तर तिला खूप वाईट वाटेल. तिला वाटेल असं का केलं आहे. अगं, इतर लोक तर सुवर्णाबद्दल वेगवेगळे बोलतील की सून आली आणि तिने आपल्या सासूच्या खोलीवरच कब्जा केला म्हणून. असे नकुल हसत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मीनाताई शांत बसल्या, गप्प बसून राहिल्या. त्यानंतर मायलेकांनी मिळून रात्रीचे जेवण केले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताई पुन्हा खोली बदलण्यासाठी नकुलच्या मागे हट्ट करायला लागल्या. तेव्हा तर नकुलला रूम शिफ्ट करावीच लागली. खोलीतील सामान शिफ्ट केल्यानंतर मीनाताई म्हणाल्या, नकुल, अरे, सुवर्णाच्या बाबांनी लग्नात हा जो सोफा दिला आहे तो सुद्धा तुमच्या खोलीत ठेव. नकुल नकुल आईचे बसे बोलणे ऐकून दंग झाला. त्याने आईला विचारलं, आई, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे? हे बघ, हा सोफा बाहेरच राहू दे. अगं, पाहुणे आले तर बसतील ना त्याच्यावरती. तेव्हा आई म्हणाली, पण बाळा, हा काय, आपल्याकडे सुद्धा सोफा आहे ना. त्यामुळे हा सुवर्णाचा सोफा तू तुझ्या खोलीमध्ये ठेव. नकुल म्हणाला, आई, हाच नवीन सोफा इथे हॉलमध्येच छान दिसतो, इथेच राहू देत ना, मी नाही घेऊन जाणार बेडरूममध्ये तो. यावर मीनाताई म्हणाल्या, नकुल, हट्ट करू नकोस रे. सुवर्णाचा सोफा तिच्या खोलीमध्ये नेऊन ठेव. नकुल थोडा वेळ शांत बसला आणि पुन्हा म्हणाला, आई, तुला काय झालं आहे? तू सांग बरं, तुला कोणी काही बोललं का? सुवर्णा काही बोलली का? आपल्या मुलाने विचारलेला प्रश्न ऐकून मीनाताई लगेच म्हणाल्या, नाही रे बाळा, असं काही नाही. तू फक्त मी तुला जे सांगते ते ऐक. शेवटी आईचं ऐकून नकुलने सोफासुद्धा त्याच्या खोलीमध्ये घेऊन ठेवला. आई जे बोलत होती नकुल तसंच करत होता. दुसऱ्या दिवशी नकुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की सुवर्णा ही माहेरून आली होती. अचानक सुवर्णाला घरी आलेलं पाहून नकुलला आश्चर्य वाटले. कारण सुवर्णाने नकुलला ती आणखी काही दिवस माहेरी राहणार असल्याचं सांगितलं होतं. पण ती तर आज अचानक लवकर कशी आली घरी असं त्याला वाटलं होतं. त्याने अनेकदा नोटीस केलं होतं की आई आणि सुवर्णामध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव दिसतोय. तणाव असायचा त्या दोघींमध्ये. दोघी एकमेकींशी कधीही उघडपणे बोलत नव्हत्या.
असेच दिवस सरत होते. त्यानंतर काही दिवसांनी सुवर्णा पुन्हा एकदा आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हा मीनाताईंनी नकुलला देवघर त्यांच्या खोलीमध्ये शिफ्ट करण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या, "नकुल, मी पहाटे लवकर उठून पूजा करते, त्यामुळे तुमची झोप मोड होत असेल ना नाही होत असेल ना, उगाच तुम्हाला डिस्टर्ब होते ना." तेव्हा नकुल म्हणाला, "आई, तुला कोणी सांगितलं की तू पहाटे उठून पूजा करतेस, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं म्हणून तुला कोणी सांगितलं?" नकुलचे बोलणे ऐकून मीनाताई थोड्याशा गोंधळल्या. त्या म्हणाल्या, "अरे नकुल, कुणी काही सांगितलेलं नाही रे मला, पण मला समजते ना. अरे बाळा, मी जेव्हा पूजा करते तेव्हा तुला नाही पण सुवर्णाला तर डिस्टर्ब होत असेल ना." असे बोलून त्या चहा बनवण्यासाठी निघून गेल्या. आता मात्र नकुलच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. त्याला असं वाटायला लागले की अखेर या घरामध्ये काहीतरी चालू आहे. सुवर्णा जेव्हाही तिच्या माहेरी जाते तेव्हा आई असं विचित्र हट्ट घेऊन बसते. आधी खोली, त्यानंतर सोफा आणि आता हे देवघरसुद्धा. जेव्हा सुवर्ण घरामध्ये असते तेव्हा दोघींमध्ये एक विचित्र प्रकारचा तणाव का असतो, असा नकुलला प्रश्न पडला होता. काहीतरी नक्कीच आहे, जे आई माझ्यापासून लपवत आहे, असे मनात बोलत असताना अचानक त्याची नजर तिथेच सोफ्यावर असलेल्या त्याच्या आईच्या फोनवर पडली. नकुलने फोन उचलून पाहिला तेव्हा त्याला दिसले की काल संध्याकाळी सुवर्णाच्या आईचा फोन आला होता, म्हणजेच त्याच्या सासूबाईंचा. त्या नकुलला समजायला जराही उशीर लागला नाही. त्याला समजले नक्कीच काहीतरी गडबड आहे. नकुलने पुन्हा एकदा आईला विचारलं. ह्यावेळेस मीनाताईंनी त्याचे बोलणे टाळले. शेवटी नकुलने देवघर आईच्या खोलीमध्ये नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नकुल ऑफिसवरून घरी आला. तेव्हा त्याने पाहिले की सुवर्णा ही माहेरून घरी आली होती. नकुल अवाक राहिला. त्याने मनात विचार केला, आई तर मला काही सांगत नाही, तर मग मी विचारू तरी कोणाला? तेव्हा नकुलने सुवर्णाला विचारलं. ती म्हणाली, मला काही ठाऊक नाहीये. हे सर्व आईने त्यांच्या मर्जीने केलं आहे. तर त्यांनाच ठाऊक असेल ना, त्यांना विचार तू. मला काही माहीत नाही याबद्दल. यावर नकुल काहीच बोलला नाही, पण आता त्याच्या डोक्यामध्ये संशयाने घर केलं होतं. काही दिवसानंतर सुवर्णा पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. तेव्हा त्याचा संशय सत्यामध्ये बदलून आला. ह्यावेळेस मीनाताईंनी नकुलला सुवर्णाच्या बाहेरून हुंड्यामध्ये मिळालेला टीव्ही तिच्या खोलीमध्ये लावण्यास सांगितले. ह्यावेळेस नकुल खूप चिडला. तो म्हणाला, आई, हे सर्व काय करत आहेस तू? तू असं का करत आहेस? मी पाहतोय, जेव्हाही सुवर्णा तिच्या माहेरी जाते तेव्हाच तू हे सर्व काही करतच असतेस. ही वस्तू इथे ठेव, ती वस्तू तिथे ठेव. अगाई, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते तरी सांग. आणि अनेकदा विचारूनही तू मला का सांगत नाहीस? मी तुझ्यासाठी एवढा परका कधीपासून झालोय की तुम्हाला या गोष्टी सांगत नाहीस? नकुलला असे चिडलेले पाहून मीनाताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, बाळा, माझी फक्त एकच इच्छा आहे. मला असे वाटते की तुम्ही दोघांनी नेहमी आनंदी राहावं, सुखाने संसार करावा. आणि तसे आता माझं आयुष्य असं कितीच राहिलं आहे. माझ्यामुळे तुझा संसार मोडावा असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून नकुल हैराण झाला होता. त्या नकुल आईचे डोळे पुसत म्हणाला, आई, खरं सांग बरं, तुला माझी शपथ आहे. त्यानंतर मीनाताईंनी रडत रडत जे काही सांगितलं, नकुलला सांगितले ते ऐकून नकुलच्या पायाखालची जमीन सरकली. मीनाताई नकुलचा हात धरत म्हणाल्या, बाळा, मला आधी तू एक वचन दे. तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. अरे, मी तुझ्याशिवाय एकटी कशी राहू? तुझे बाबासुद्धा मला एकटीला सोडून कायमचे निघून गेले. आता तू तरी जाऊ नकोस आणि मला वृद्धाश्रमात तू काही नेऊन सोडू नकोस. मी तुम्हा दोघांना त्रास देणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही चुकीची भावना नाही. असं म्हणून मीनाताई रडू लागल्या. नकुल म्हणाला, आई, जे काही आहे ते मला नीट स्पष्ट सांग बरं. आणि एक, मी तुला कधीच कुठेही सोडून जाणार नाही. मी तुझा मुलगा आहे आणि नेहमी तुझ्यासोबतच राहणार आहे. मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडेन असं तुला वाटलंच तरी कसं? तू माझा श्वास आहे. जर माझा श्वास नसेल तर मी जिवंत राहू शकेन का? हे बघ, अजिबात रडू नको. मला सर्व काही स्पष्ट सांग. काय झाले नक्की? तू असं का बोलतीयस? त्यानंतर मीनाताईंनी नकुलला सर्व काही सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, नकुल, तुझ्या लक्षात आलं आहे का? लग्नानंतर पहिल्यांदा सुवर्णाचा भाऊ तिला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि सुवर्णा तिच्या माहेरी गेली. मला वाटले की सुवर्णाला तिच्या घरची आठवण येत असेल, त्यामुळे माहेरी जात आहे ती. पण सुवर्णा माहेरी गेल्यानंतर तिच्या आईचा मला फोन आला होता. तेव्हा मला ठाऊक झाले की सुवर्णाने फोन करून तिच्या भावाला बोलावून घेतले होते. तिची आई म्हणत होती, आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात हुंड्यात दिलेल्या सर्व वस्तू माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी दिल्या आहेत. पण तुम्ही तर त्या सर्व वस्तू, सर्व सामान हॉलमध्ये ठेवलं आहे.
फक्त बेड, कपाट, ड्रेसिंग टेबल तिच्या खोलीमध्ये ठेवलं आहे. तुमचं आता वय झालंय, तुम्ही त्या सामानाचं काय करणार आहात? हे बघा आता माझी मुलगी त्या घरात तेव्हाच येईल, जेव्हा तिचं सर्व सामान थोडं-थोडं तिच्या खोलीमध्ये ठेवलं जाईल. मग नकुल आता तू सांग, एवढ्या सर्व वस्तू तुझ्या या छोट्याशा खोलीमध्ये कसे बसले असते? आणि त्यामुळेच मी तुला म्हणाले होते, की तुझं सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर आणि माझं सामान तुझ्या खोलीमध्ये शिफ्ट कर. त्यामुळे सुवर्णाच्या हुंड्यामध्ये आलेल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या आरामात त्या खोलीत बसू शकतील. पण जेव्हा सुवर्णा दुसऱ्यांदा बाहेर गेली, तेव्हाही मला हेच वाटलं, की तिच्या आई-बाबांची आठवण झाली असेल. पण तो सुद्धा एक माझा गैरसमज होता रे. सुवर्णा तिथे पोहोचली, की थोड्या वेळातच तिच्या आईचा पुन्हा फोन आला. ती म्हणाली, की सुवर्णाला तिच्या संसारात माझी अडचण होत आहे. ते म्हणाले, तुमचा मुलगा बायकोचे कमी ऐकतो आणि आईचंच जास्त ऐकतो. त्यामुळे आमच्या सुवर्णाला जावई बापू दुय्यम स्थान देतात. हे बरोबर आहे का? आता हेच घ्या, त्यांच्या बेडरूमच्या शेजारीच देवघर आहे. तुम्ही रोज पहाटे उठून पूजा अर्चा चालू करता. तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या मुलाची, सुनेची झोप मोड होईल? सुवर्ण जावई बापूंना ह्याबद्दल बोलली, पण जावई बापू तिचे कधी ऐकतात का? त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होतात. हे बघा विहीनबाई, तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही तर आत्ताच नवीन सासूबाई झाला आहात. पण मला 2 सुनांचा अनुभव आहे. बाकी तुमची मर्जी. नकुल सुवर्णाच्या आईने बोलताना तुझेही नाव घेतले. त्यामुळे मला वाटले की तुलाही त्यांच्याप्रमाणे वाटते. त्यामुळे मी तुमच्या बाजूच्या खोलीतच देवघर देखील माझ्या खोलीत शिफ्ट केले. पण आज त्यांनी मला फक्त एक LED साठी सुद्धा खूप काही ऐकवलं रे. असं बोलता बोलता मीनाताई रडू लागल्या. नकुल बराच वेळ आपल्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. पण मीनाताई काही रडायचं थांबल्या नाहीत. तेव्हा नकुल स्वयंपाक खोलीत जाऊन आईसाठी पाणी घेऊन आला आणि पाण्याचा ग्लास आईला देत म्हणाला, आई आता मला स्पष्ट सांग, सुवर्णाची आई तुला आणखी काय काय बोलली? काय काय म्हटलं आहे तुला? मला हे सुद्धा पाहायचं आहे की त्या किती खालच्या पातळीला जाऊ शकतात. मीनाताई म्हणाल्या, भीनबाई असं म्हणत होत्या की ह्या वयात कशाला हवा तुम्हाला टीव्ही पाहायचा नाद आहे. मी तो LED माझ्या मुलीसाठी हा विचार करून दिला होता की माझं जावई आणि मुलगी LEDवर आपल्या खोलीमध्ये आरामात सिनेमा पाहतील. पण ते दोघेही त्या LEDचा काहीच वापर करत नाहीत. आणि तुम्ही तर LED हॉलमध्येच लावून घेतला आहे स्वतःसाठी आणि दिवसभर त्यावर भक्तिगीते बघत बसता. तुम्हाला काही समजते की नाही? सुनीले दिलेल्या वस्तू वापरताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? माझ्या मुलीला तुम्ही तिच्या वस्तू वापरलेल्या अजिबात आवडत नाहीत. ती जावई बापूमुळे तुम्हाला काही बोलत नाही, म्हणून ती शांत राहते. आता तुमचा मुलगा तुमचं सर्व काही ऐकत असेल, पण उद्या त्यांना मुलं बाळे झाले की मग नक्कीच बायकोचं ऐकेल. मग तेव्हा जर का कोणी पाणी डोक्यावरून गेलं तर असे होऊ नये की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून स्वतः कुठेतरी राहायला जातील किंवा तुम्हाला वृद्धाश्रमात तरी सोडून येतील. सर्व चूक तुमची असेल, पण बदनाम मात्र माझी मुलगी होईल ना? मग आता तूच सांग नकुल. मी तुला त्यावेळेस किती समजावले होते की तू LED तुझ्या खोलीत लाव, पण तू माझं ऐकलं नाहीस. मग यात माझी काय चूक आहे रे? आताही जेव्हा जेव्हा सुवर्णाच्या आईचा फोन येतो, तेव्हा सुवर्णा तिच्या माहेरी जाते, तेव्हा मला भीती वाटायला लागते की आता कोणता नवीन वाद सुरू होणार आहे. तिच्या आईचा लगेच फोन मला येतो. तुझे बाबा गेल्यानंतर मी खूप संघर्ष करून तुझं पालनपोषण केलं रे बाळा. तेव्हा सर्व नातेवाईकांनी माझी साथ सोडली होती त्यावेळेस. कुणी माझ्या मदतीला आलं नाही. मी विचार केला आयुष्य कष्ट करण्यात गेलं, कमीत कमी तुझ्या लग्नानंतर तरी मी आनंदाने राहीन. पण खरे तर मला आता खूप भीती वाटत असते. असे बोलत असताना मीनाताईंचे हात थरथरायला आणि बोलताना त्यांची जीभ अडखळायला लागली. हे पाहून नकुलात आपल्या आईबद्दल खूप वाईट वाटू लागलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला तर सुवर्ण आणि तिच्या आईचा खूप राग यायला लागला होता. तो मनात म्हणाला, या लोकांनी काय अवस्था केली आहे माझ्या आईची. त्याने तेव्हा कसे तरी आपल्या रागाला कंट्रोल केले. नकुल आपल्या आईला दिलासा देत म्हणाला, आई तुला माझ्यावर विश्वास नव्हता का? तू सुरुवातीलाच मला हे सर्व सांगायला हवं होतंस ना? त्याच वेळेस मी काही ना काही मार्ग नक्कीच काढला असता. तेव्हा मीनाताई म्हणाले, नाही रे बाळा, असं काही नाही. ज्या प्रकारे सुवर्णाच्या आई माझ्याशी बोलत होत्या, मला वाटत होतं त्यामध्ये तुझी सुद्धा सहमती आहे. 1-2 वेळा विचारसुद्धा केला की तुला हे विचारावं, पण परत मला वाटलं की तुम्हा दोघा नवरा बायकोत माझ्यामुळे भांडणं होतील, वाद होतील. पण नकुल, ह्या वेळेस विहीनबाई मला खूप जास्तच बोलल्या रे. मीनाताईंनी जे काही घडलं ते सर्व सांगितलं. तेव्हा नकुल म्हणाला, आई म्हणजे याचा अर्थ असा, जर त्या जास्त काही बोलल्या नसत्या तर मग बहुतेक तुम्हाला काही सांगितलं नसतं. पण ठीक आहे, उशिरा का होईना मला सर्व काही समजलंय.
तू अशी का वागते आणि सुवर्णाची आई तुला का फोन करते? शेवटीच समजले की तू अशी का वागत होतीस. पण आई आता मात्र याचा लवकरच मोक्ष लावणार आहे मी. नकुलचं बोलणे ऐकून मीनाताई घाबरल्याने म्हणाले, नाही रे बाळा, तू असं कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नकोस. ज्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतील. त्याचा आपल्यालाच त्रास होईल. आणि फक्त माझ्यामुळे तुमचा संसार तुटायला नको रे बाळा. नकुल म्हणाला, आई, संसार कोणी एका माणसामुळे होत नाही. यामध्ये 2 लोकांचे बरोबर योगदान असावे लागते. पण इथे तर तुझ्या सुनेला संसार म्हणजे हेच काही कळत नाही. आणि तिच्या आईला तर अजिबात नाही. नाहीतर तिच्या आईने आमच्या संसारात अशी ढवळाढवळ केलीच नसते. मुलीच्या सासरी काय घडते याची रेख ना रेख जर तिच्या माहेरी समजत असेल आणि माहेरची ही मुलीच्या संसारात लक्ष घालत असतील तर असा संसार कधीच चांगला होऊ शकत नाही. आता मला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी आमच्या नात्याला फक्त एक संधी देत आहे. नाहीतर ज्या प्रकारचे हे नाते आहे ते तुटलेलेच चांगले असं मला वाटतं. कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःखी झालेलं कधीही चांगलं. आई, फक्त तू तुझ्या मुलावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस वेगळा असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताईंनी पाहिले की नकुलसुद्धा लवकर उठला आहे आणि तो फोनवर कोणाला तरी बोलत होता. थोड्या वेळात मीनाताईंनी त्याच्यासाठी चहा बनवला. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मीनाताईंनी दरवाजा उघडला तर दरवाजात 3 माणसे उभी होती. मीनाताईंनी त्या माणसांना विचारलं, तुम्हाला कोण हवे आहे? त्यातील एक माणूस म्हणाला, आम्हाला नकुल साहेबांनी बोलवलं आहे. तुम्ही त्यांना बोलवा. मग आम्ही आमचं काम सुरू करू. तेवढ्यात नकुल स्वतःहून खोलीवर बाहेर आला आणि आपल्याबरोबर त्या माणसांना म्हणाला. आल्यावर त्या माणसांना म्हणाला, अरे आलात तुम्ही? चला लवकर, आपल्याला सामान उचलायचं आहे. मीनाताई म्हणाले, अरे नकुल, कोणतं सामान उचलायचं रे बाळा? कोणतं सामान उचलायला बोलत आहेस तू? मला काही सांगशील का? काय चाललं आहे? तेव्हा नकुल म्हणाला, आई, तू फक्त माझी साथ दे. आता काही बोलू नकोस, फक्त बघ मी काय करतो ते. ज्या प्रकारचा आगाऊपणा त्या लोकांनी केला आहे ना, त्यातून एवढं तरी समजले आहे की त्यांना सरळ सांगितले की समजत नाही. त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या पद्धतीने समजवत आहे. आई आई म्हणाला, की तू काय करणार आहेस रे बाळा? नकुल म्हणाला, आई, 1 मिनिट थांब, मी आलोच. असं बोलून नकुल त्या माणसांना काहीतरी समजायला लागला. काहीतरी समजून सांगितलं आणि पुन्हा आईकडे येऊन म्हणाला, आई, तुला आता थोडंसं कठोर व्हावं लागेल. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काही चुकीचं होऊ देणार नाही. असं बोलून नकुल त्याच्या आईला म्हणाला. तो पुढे काय करणार आहे हे सांगू लागला. हे ऐकून मीनाताई म्हणाल्या, सर्व काही ठीक होईल ना रे बाळा? काही गडबड तर होणार नाही ना? एवढं समजावून सांगून अजूनही आईला काळजीत असलेलं पाहून नकुल म्हणाला, अगं आई, तू टेन्शन का घेत आहेस? मी काहीही चुकीचं करणार नाही. मला फक्त त्या माणसांना, माझ्या बायकोला आणि तिच्या आईला वठणीवर आणायचं आहे. असे बोलून तो निघून गेला. 2 तासांनी नकुल त्यांच्या सासरी पोहोचला. त्याने दरवाजावरची बेल वाजवली. त्याच्या मोठ्या मेहुणीने दरवाजा उघडला तेव्हा सर्वजण नाश्ता करतच बसलेले होते. नकुलला अचानक आलेले पाहून सर्वजण चकित झाले. सुवर्णाच्या दोघी भावजया स्वयंपाकखोलीतून बाहेर आल्या. सुवर्णा आणि तिची आई सुद्धा आश्चर्यचकित होऊन नकुलकडे पाहत होत्या. तेवढ्यात त्याचे सासरे म्हणाले, अरे जावई बापू, तुम्ही अचानक इथे कसे? सर्व काही ठीक तर आहे ना? तेव्हा नकुल म्हणाला, हो बाबा, सर्व काही ठीक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेवढा सुवर्णाचा मोठा भाऊ म्हणाला, अरे तुम्ही असे काय बघत आहात? आधी भाऊजींच्या चहा नाश्त्याचं बघा. नकुल हात जोडत नम्रतेने म्हणाला, नको दादा, मी नाश्ता करणार नाही. आता मी थोडं घाईत आहे. मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे. मी तर फक्त तिथे तुमचं ते सामान ठेवायला आलो होतो. नकुलचं असं बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्या सुवर्णाची आई म्हणाली, जावई बापू, कोणते सामान परत करायला आला आहात तुम्ही? सासूचं बोलणे ऐकून नकुल हसला आणि म्हणाला, तेच ते जे बाहेर उभे असलेल्या ट्रकमध्ये आहे. ते सर्वजण बाहेर आले. सुवर्णाच्या भावाने तिथे जाऊन पाहिलं तर ट्रकमध्ये ते सामान होतं जे सुवर्णाच्या लग्नात दिलेले होते. त्या सामानाकडे पाहून सर्वजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. सुवर्णा तर कधी आपल्या आईकडे तर कधी नकुलकडे पाहत होती. सुवर्णाच्या आई म्हणाली, जावई बापू, हे काय आहे? तुम्ही लग्नात दिलेलं हे सर्व सामान इथे का घेऊन आलात? सामान इथे आणण्याआधी एकदाही तुम्ही आमच्या इज्जतीचा विचार केला नाही का? तुम्हीच बघा, बाहेर आजूबाजूचे सर्व लोक उभे राहून एकमेकांशी कुजबूज करत आहेत. सुवर्णाचे बाबा सुद्धा म्हणाले, जावई बापू, हे सर्व काय आहे, मला नीट सांगाल का? तेव्हा नकुल हात जोडून म्हणाला, बाबा, ह्या वस्तू तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात हुंडा म्हणून दिल्या आहेत, ज्यावर फक्त तुमच्या मुलीचा अधिकार आहे. काय आई, बरोबर बोलतोय ना मी? तर असो, पण बाबा, आम्ही जिथे राहतो ते घर माझ्या आईचं आहे, जे माझ्या बाबांनी खरेदी केलं आहे.
तेव्हा आईने मला स्पष्ट सांगितले आहे की तू स्वतःचे नवीन घर खरेदी कर आणि तिथे हे सर्व सामान घेऊन जा. मग ज्याचं सामान आहे त्याच्या घरी नेऊन दे. माझ्या घरामध्ये ह्या वस्तूंसाठी जागा नाही. ती असेही म्हणाली, जेव्हापासून हा हुंडा घरी आला आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे. त्यामध्ये सुवर्णाची आई म्हणाली, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्पष्ट बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? त्या नकुल हसून म्हणाला, सासूबाई मला फक्त हेच म्हणायचे आहे की तुम्ही हुंड्यामध्ये या सर्व वस्तूंसोबत तुमच्या मुलीला एक खोली दिली असती तर बरं झालं असतं. म्हणजे तिला काही त्रास झाला नसता आणि माहेर जवळ आहे म्हणून सारखं सारखं माहेर यावं लागलं नसतं. नकुलचं बोलणं ऐकून त्याची सासरे आणि सुवर्णाचा मोठा भाऊ सासूकडे पाहत होते. तिथेच उभे असलेल्या दोन्ही सुना देखील सासूकडे पाहू लागल्या. तेव्हा सासूने तर गप्प राहणं ठीकच समजले. अखेर त्यांची पोल उघडी पडली होती, तेही मुलगा आणि सुनांच्या समोर. त्यांच्या लक्षात आले की नकुलला सर्व काही ठाऊक झालं आहे आणि यावेळेस नकुलची आई थोडीशी कठोर झाली होती. सुवर्ण म्हणाले, माझ्या आईवडिलांची तुम्हाला काही पर्वा नव्हती, त्यामुळेच तर तुम्ही त्यांनी लग्नात दिलेले सामान इथे ट्रक करून घेऊन आलात. तुम्ही हाही विचार केला नाही की माझ्या आईवडिलांना काय वाटेल. अहो, आपण बसूनसुद्धा बोलू शकलो असतो ना. सुवर्णचे बोलणे ऐकून नकुल म्हणाला, अरे च्या, बसूनसुद्धा बोलता येतं का? हे तर मला ठाऊकच नव्हतं. कारण तू आमच्याशी कधी बोललीच नाही. उलट काही प्रॉब्लेम झाला की तू माहेर येऊन बसत होतीस. आणि तू माहेर आलीस की तुझ्या आईचा फोन करून माझ्या आईला त्रास देत होती तुझी आई. एवढंच काय, पण त्यांनी माझ्या आईला धमकी दिली की जर माझ्या आईने त्यांचं बोलणं ऐकलं नाही तर उद्या मुलगा आणि सून तुमच्यापासून वेगळे राहतील किंवा तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतील. त्यानं तुला माझ्या आईबद्दल काही वाटले नाही का? आता तर सुवर्णाची बोलतीच बंद झाली होती. आता मात्र तिथल्या सर्वांना सुवर्ण आणि तिच्या आईबद्दल ठाऊक झाले होते. पण एक वडील मुलीचे घर कसे तुटू देतील? त्यांचा संसार मोडू नये म्हणून सुवर्णाच्या वडिलांनी नकुलसमोर हात जोडले आणि म्हणाले, जावे बाबा, माफ करा. आम्हाला असं वाटत होते की आमची मुलगी आम्हाला भेटण्यासाठी आनंदाने येते, ती तुमच्या परवानगीने. आजपर्यंत जे काही झाले यापुढे अशी काही चूक होणार नाही. तुम्हाला आणि विहीनबाईंना काही त्रास होईल असं कोणी वागणार नाही. पण कृपा करून या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. तेव्हा नकुलने आपल्या सासऱ्याला हात जोडलेले पाहून त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मला माफ करा बाबा. मला हे सर्व करायचं नव्हतं. पण ह्या दोघींनी मिळून माझ्या आईला खूप त्रास दिलाय. या दोघींमुळेच आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या आईला रडताना पाहिले म्हणूनच मी हे पाऊल उचललं. सुवर्ण आणि तिची आई खाली मान घालून उभ्या होत्या. सुवर्णाचा भाऊ म्हणाला, आई काय केलंस तू हे? अगं, जर माझी बायको अशी वागली असती तर तू हे सहन केलं असतंस का? तुझ्या सुनांनी काय आदर्श घ्यायचा तुझ्याकडून? तेव्हा आई म्हणाली, मला माफ करा जावई बापू. नकुल म्हणाला, माझी माफी मागून काय उपयोग आहे? सासरे म्हणाले, जावई बापू, माझ्या मुलीला एक संधी द्या आणि कृपा करून तुम्ही हे सामान पुन्हा तुमच्या घरी घेऊन जा. माझी पत्नी विहीनबाईंची माफी मागेल. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तिकडे यायला निघतोय. असं बोलताच नकुल सामानाचा ट्रक घेऊन पुढे गेला आणि त्याच्या मागोमाग स्वतः सुवर्णाचे बाबा, मुलीला आणि त्यांच्या पत्नीला घेऊन सुवर्णाच्या सासरी पोहोचले. तिथे तिघांनीही आपल्या विहीनबाईंची माफी मागितली आणि यापुढे असं काहीही होणार नाही असं आश्वासन दिलं. मीनाताई मोठ्या मनाच्या होत्याच. त्यांनी लगेच त्यांना माफ केलं आणि म्हणाल्या, मला नकुलसारखा मुलगा आहे म्हणून हे शक्य झालं, नाही तर आजकालच्या मुलांना बायकोसमोर नेहमी आईच चुकीची वाटते. नकुल म्हणाला, आई, प्रत्येक मुलाने बायकोचे ऐकून आईला किंवा आईचे ऐकून बायकोला त्रासच देऊ नये असं मला वाटतं. कारण त्या दोघी त्यांच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण एकीला त्याला हे जग दाखवलेलं असते तर ती दुसरी स्वतःच्या आई वडिलांना सोडून त्याच्या घरी आलेली असते. बरोबर ना? मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? नकुलने जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य होता? जर असं त्रास जर होत असेल किंवा सासूबाई संसारात ढवळाढवळ करत असेल तर त्यांना अशाच प्रकारचं उत्तर देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते? नकुलने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.